नमस्कार, महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सिद्धेश्वर बिचुकले. आज आपण तलोजा येथील अनाकृत शाळेसंदर्भात चर्चा करण्यासाठी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी म्हणून मोहसिन पटेल यांच्याशी थोडी आपण बातचीत करत आहोत. कॅमेरामॅन घ्या त्यांच्याकडे. अस्सलाम वालेकुम, नमस्ते. मी मोहसिन पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हा उपप्रमुख तलोजा पनवेल शहर. आज सांगू इच्छितो की जे प्रकरण चालू आहे शाळेमध्ये, जे प्रकरण चालू आहे आणि जे आजकाल जे चालू आहे ते की माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहात. शाळा यांचे अनधिकृत आहे असतानासुद्धा यांनी जे आहे ना, ह्याला शासनानं कडक जे आहे FIR केलेले आहे आणि कडक त्यांना सूचना केलेल्या आहे. सूचना केल्या असताना तिथं नेऊन फलकसुद्धा लावलेले आहे. पण तरीसुद्धा त्यांनी जे आहेत ना, तरीसुद्धा त्यांनी एवढी यांची दादागिरी आहे की शासनानं अगर तिथं फलक लावलं तर तुरंत ते लोक जे आहे लगेच काढून ते टाकण्याचं असं काम करत आहे. आणि दुसरी गोष्ट, यांचं जे प्रकार चालू आहे कुणाच्या आशीर्वादानं चालू आहे आणि जातीय धर्माचं किंवा इस्लाम ह्या गोष्टीचं ते फायदा उचलून जे आहे ना, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि पालकांची दिशाभूल करत आहे. आणि असे एक सेट केलेले आहेत माइंडमध्ये की यांचे मुलं बी शाळेमध्ये होते, माझे मुले शाळेमध्ये होते, मला मान्य आहे. बट त्याच्यामध्ये काय झालेलं आहे आणि काय नाही झालेलं आहे त्याची मागणी मी रीतसर जे आहे प्रशासनाकडे केलेली आहे. माझी हिअरिंग मंत्रालयामध्ये चालू आहे. त्याचं तर मी उत्तर त्यांना मागितलं आहे, ते देतील. ते लिगल काय आहे ते ॲक्शन चालू आहे. ते सांगतात फीस अमुक त्या गोष्टी करतात. फीस वगैरेचा काही विषय नव्हता. ते सगळं काय ॲडजस्टमेंटच्या हिशोबाने त्यांनी सांगितले होते आणि ते सगळ्यांना आहे, म्हणजे इन्स्टॉलमेंटमध्ये भरायचा त्याचा काही विषय नाही. फक्त त्यांना विषय असा होता की मी जेव्हा शाळेमध्ये ते बोलले होते मला, तर मी गेलो होतो, तर काही विद्यार्थ्यांना जे आहे छोटेसे जे 5वी क्लासमध्ये 6th क्लासमध्ये आहे त्या विद्यार्थ्यांना जे आहे त्यांनी तिथं बाहेर बसवले होते प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये. मी त्यांना म्हणजे मुलांना हॅरेसमेंट केलं. यस, अशातलाच प्रकार आहे. यस असाच प्रकार आहे. मग त्याच्यामध्ये मी त्यांना विचारणा केली की म्हणलं की तुम्ही कुठल्या ॲक्ट खाली जे आहे तुम्ही मुलांना बाहेर बसविला, तर तुम्ही कोण आहात आम्हाला बोलणारे? आमचे 9 शाखा आहेत, तुम्ही कसं काय बोलू शकताय अशा गोष्टी? आमची पोचवरती आहे, असं नाही. जे तुमचं आहे ते बघा, दुसरं आम्हाला सांगू नका. आम्हाला जे आहे ना तुमचं ज्ञानाची आम्हाला गरज नाही. मी मुलं कुठल्या ॲक्टखाली ते मुलांच्या माइंडवरती आज तुम्ही छोटेसे मुलं त्यांच्या माइंडवरती काय घडेल, काय घडवतील? साक्षात तुम्ही आज असं म्हणताय की आम्ही गांजा विकताय का ड्रग्स विकताय का दारू विकताय, तुम्ही असं बोलताय. आज जे प्रकार चालू आहे, मुलं छोटेसे मुलं आहेत, त्या मुलांना तुम्ही आज माइंडमध्ये सेट करतात, म्हणजे ते लय मोठा बॉम्ब बनणार आहेत उद्याला. पण त्याच्यासाठी तुम्हाला शिक्षण द्यायचं आहे, त्यांच्या माइंडमध्ये तो सेट करायचा नाही. ते काय गरीब लोक, आज मी पदाधिकारी आहे, तुम्ही माझ्यासारख्या पदाधिकाऱ्याला असं करताय. मग नॉर्मल जे पॅरेंट, जे गरीब वर्ग आहे, जे शिक्षणासाठी इकडं सिटीकडे जे येतात लोक, आणि तुम्ही दिशाभूल करताय आणि आपसमध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करताय. आणि बाकी गोष्ट ज्या गोष्टी आहेत ते सोडून दुसरा विषय करताय. तुम्ही अगर बरोबर आहे तुमचं, तर तुम्ही त्या हिशोबाने फाईट करा ना. एखाद्याचं वैयक्तिक नाव घेऊन तुम्ही त्यांची का बदनामी करताय? म्हणजे हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये ते निर्माण करायचं हे करतात असं तुम्हाला म्हणणं? असंच म्हणावं लागेल आता. त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणतात त्यांनी त्यांचं म्हणणं आहे, म्हणतात ते 5 शाळा जे आहे ते मुस्लिमचेच का टार्गेट केलं. त्याला एवढं माहिती नाही, जे शाळा आहे, एक शाळा आहे ते नॉन मुस्लिमचीच आहे, त्याला एवढं माहीत नाही. आणि जे संचालक, जे आर्कम स्कूलचे जे संचालक आहे, जे चालितो म्हणतो मी संचालक आहे, त्याला एवढं माहिती नाही. त्याचं स्टेटमेंट आहे, त्यांची 3 मुलं माझ्या शाळेत पडतात. अरे 4 मुलं आहेत, तुझं माझ्याकडे आहे, लेखी आहे, तुझ्या तिथं बस माझ्याकडे त्याची प्रूफ आहे, तरी तुला माहिती नाही. तर तू बाकी मुलांचे, बाकी तुझ्या शाळेमध्ये काय मुलं तू ते काय बघणार आहे? त्याचं काय बघणार आहे तू? प्रशासनाने काय दखल घेतली नाही तुमच्या कार्यावरती? चालू आहे, प्रशासन घेतलीत काय, तेच कागदपत्री सगळं कागद काळं करायचं, सगळं रंगवायचं काम चालू आहे. कडक कारवाई करायला पाहिजे त्यांच्यावरती. म्हणजे कागदी घोडे नाचवायचा त्यांचा कार्यक्रम चालू, कागदी घोडे नाचवायचा त्यांचा कार्यक्रम चालू. तरी मोहसिन पटेल सरांनी ही जी गोष्ट सांगितलेली आहे, याच्यावरती प्रशासन काय करत आहे, त्यांचा इशारा असा देण्यात आला आहे की ह्यांनी जर याच्यावर कडक कारवाई झाली नाही, अनधिकृत शाळा बंद, म्हणजे पोरांच्या भविष्यावरती जर प्रश्नचिन्ह उभारत असेल तर याच्यावरती तोडगा नक्कीच निघाला पाहिजे असं त्यांचं मत आहे. जर ह्या गोष्टी जर होत नसतील, कारवाई होत नसेल, तर ते बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिला आहे. धन्यवाद.